नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? मी घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आय मिस यू आहो. प्रत्येक क्षणी मला तुमची खूप आठवण येते. मला तुमच्या बरोबर खूप प्रवास करायचा होता, पण ती तुमची माझी स्वप्न अपूर्णच राहिली. मला असे वाटते की तुम्ही पुन्हा आमच्यामध्ये वापस यावे, पण ते शक्य नाही. तुमचीच काय. मंडळी, आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी आणि तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मी आलेलो आहे आणि तिथल्या या सगळ्या माझ्या ताई आज इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये. मंडळी, सगळ्यांनाच बालपणात रमायला आवडतं, कारण कामाचं टेन्शन नसतं, बॉसचं प्रेशर नसतं, घरच्यांच्या अपेक्षा नसतात आणि मुळात आपण फक्त स्वतःसाठी जगत असतो. आज इथे जमलेल्या माझ्या सख्यांना तेच करायचंय. मनसोक्त खेळायचंय, मनमोकळं बोलायचंय आणि स्वतःसाठी जगायचंय आणि व्हायचंय हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी कोण कोण ताई सहभागी होणार आहेत त्यांनी पटापट इथे यायचंय. या लवकर. ये बात आहे. आता कसं वाटतंय की नाही? हा, खेळ बीळ सुरू झालेत असं वाटतंय. हा, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही सगळ्या ताई आलेल्या आहात आपल्या पहिल्या खेळामध्ये. ओके, आणि शुभेच्छा सुद्धा. आता शुभेच्छा का असं विचार का? गेमसाठी विण व्हायला येतं. अरे व्हेरी गुड. हा, कारण तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. काय काय तयारी करून आलीस? असं तरी शो मध्ये खूप सारं बघितलेलं आहे. वेगवेगळे गेम्स इथं अरेंज होतात, पण फर्स्ट टाइम मी इथं खेळायला आले त्याची उत्सुकता आहे. हा कार्यक्रम बघतेस तू? हो, बघते. मी आणि माझी सासू आम्ही संध्याकाळी बघतो. अच्छा, सून आणि सासू दोघे मिळून हो, बसतात. तो- क्या बात आहे. हो हो. पण कसं वाटतं बघताना? कसं वाटतंय खेळ? खूप छान वाटतं आणि केव्हा म्हणजे मनात पण येतं की एखाद वेळेस आपल्याला तरी हा एक्सपिरियन्स घेता यायला हवा, पण आज तो मिळाला. या बाता लिदे दे. खूप खूप शुभेच्छा तुला हा सगळ्यांनाच. हा, आणि आता आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे, पहिल्या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कप आहे. हा, खेळाचं नाव काय? ए गप्पे माझाच पहिला कप आहे. 1 सेकंद वाटलं मलाच बोलते की काय. ए गप्पे. हा खेळ असा आहे की सगळ्या 10 ताई अशा लाईनीत उभ्या असणार. ओके, आणि प्रत्येकीला एक एक कप देण्यात येईल, पेपर कप. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा. ओके, आणि ठेवल्यानंतर मी 1 2 3 म्हणेन. डोक्यावरचा कप न पाडता समोर जी तुम्हाला सफेद रेषा दिसते ती रेषा पार करायची. पण ती पार करत असताना समजा कप पडला तर तसाच उचलायचे, पुन्हा इथे जागेवरती यायचे, पुन्हा डोक्यावरती ठेवायचे आणि पुन्हा ती रेषा पार करायची. जी ताई लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये कप न पाडता ती रेषा पार करेल ती विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, कळलेलं आहे? ओके, हा, चला कप ठेवा डोक्यावर व्यवस्थित. कप पडल्यानंतर तसाच उचलला तरी पुन्हा जागेवरती यायचं. रेडी? 1 2 3. पडल्यानंतर यायचंय, पुन्हा मागे यायचंय. पडल्यानंतर पुन्हा मागे यायचंय. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. शबाश शबाश शबाश. हा, लवकर लवकर. हा, त्यांनी पार केलं तरी बाजूला बा. हा, सावकाश सावकाश सावकाश. हा, पडलाय 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 पडलाय. येतो. इथे 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 उभी राहा, इथे उभी राहू. हा हा, इथे पडला पडला. इथे 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 लवकर लवकर. नाही नाही झालंय, नाही झालंय. नाही नाही नाही, पडतंय पडतंय. नीट इथे इथे इथे. हा, ओके सर, व्यवस्थित ठेव. आणि काही करू नको, व्यवस्थित ठेव. समोर बघ. हा, शाबास शाबास शाबास. हात जाऊ नकोस. आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई विजेत्या झालेल्या आहेत, ज्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. खूप एका जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत प्लीज. वा. आता हा खेळ असा आहे की या खेळाचं नाव आहे बाई मी चेंडू वेचित होते. हा हा, फुलं वेचित असतात ना आपण. हा, तर बाई मी चेंडू वेचित होते असं खेळाचं नाव आहे. खेळाचं नाव काय? बाई मी चेंडू वेचित होते. पुन्हा एकदा. हा, व्हेरी गुड. बाई मी चेंडू वेचित होते. क्या बात आहे, चालू ठेव. हा, मी चेंडू वेचित होते. बाई 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 मी. अगं चेंडू संपले आता, थांब. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे चेंडू आहेत. हा, ओके, बरं. एक भांड द्या पटकन पटकन. एक भांड द्या.
ताई हा हे चेंडू हा हे घे हा आणि आता जाऊन गोळा कर बघू छोटे चेंडू पटकन हा व्हेरी गुड कमीत कमी वेळेमध्ये हा बस ओके 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 बस हा ओके पण हे चेंडू असे गोळा करायचे नाही तुमच्या प्रत्येक ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मग जायचंय ओके इतकं सोपं नाही येते हा ओके तेव्हा मी विनंती करतो की पाची ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात यावी पाची ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे हातामध्ये एक प्लॅस्टिकचं भांडे पण दिलं गेलेलं आहे ओके आता संगीत सुरू होईल त्या संगीतावरती जागेवरती नाचत नाचत गोल गोल फिरायचे जसं संगीत थांबेल तसे जाऊन ते छोटे छोटे चेंडू जे आहेत ते गोळा करायचे ओके आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त छोटे चेंडू गोळा करायचे ठीक आहे हा कळलं सगळ्यांना हा म्युझिक सुरू होईल त्या म्युझिकवरती जागेवरतीच नृत्य करत करत गोल गोल फिरायचे ओके आणि मग जसं संगीत थांबेल तसं जाऊन ते चेंडू गोळा करायचे ओके चला तयार आहेत सगळे ओके म्युझिक प्लीज जागेवरती गोल गोल फिरायचे गोल फिरायचे हा गोल गोल फिरायचे शाबाश गोल गोल फिरायचे हा जागेवरती गोल गोल फिरायचे हा थांबले हा ओके व्हेरी गुड हा छोटे चेंडू हा ये ठपाक हा व्हेरी गुड हात लावायचा नाही कोणी हात लावायचं नाही वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं हा डॉक्टर सांगायचं नाही कोणी बोलायचं नाही हा हा घे हा घे नाही हा मोठा आहे तो अच्छा हा ओके हा शाबाश हा शेवटची 10 सेकंद 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 तिथे थांबा जागेवरतीच थांबा हा उभ्या राहा जे पडतील ते पाहा हा उभी राहा ताई हा ताई हा सावकाश हा पूर्ण उभी राहा हा एक बॉल पडला ना अरे पण ते भांड दिलंय कशासाठी तुला मावत नाही ना छोटं भांड आहे तीच तर गंमत आहे हा ओके व्हेरी गुड हा ओके आता तसेच थांबा आपण आता ह्या स्टाईन पासून मोजूया 1 2 3 25 26 चेंडू जयश्री ताईंचे झालेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 निकिता ताई यांचे 25 चेंडू आणि आता नेहा ताई यांचे चेंडू 1 21 22 23 हा 23 वर्षाताई ओके 1 2 3 26 27 28 29 आणि हा कॉम्प्लिमेंटरी म्हणून मोठा चेंडू पण गोळा केलास पण तो बाद करण्यात येणार आहे त्यामुळे 29 चेंडू तू गोळा केलेले ओके ओके आणि शारदाताई यांनी गोळा केलेले चेंडू 1 2 3 26 27 28 आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची निर्णय असा आहे की सगळ्यात आधी 2 क्रमांकाची ताई सांगतो जिचं नाव आहे शारदाताई जिने 28 चेंडू गोळा केलेले आहेत ओके आणि वर्षाताई जिने 29 चेंडू गोळा केलेले आणि तीही सुद्धा गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये त्याच्यामुळे शारदाताई आणि वर्षाताई तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही गेलेला आहात शेवटच्या खेळामध्ये पुढचा खेळ सुरू करण्या अगोदर आता आपण सुरू करूया आपल्या अत्यंत छान सुंदर अशा भागाला ज्याचं नाव आहे पत्र मनातलं मी संसार माझा रेखिते मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी
तुम्ही तुमच्या लाडक्या अनु आणि अविनाशवर खूप प्रेम करता ना? आपण मग हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र मी संसार माझा रेखिते मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 18 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचली जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या आजच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या भागामध्ये आपण एक पत्र वाचून दाखवत असतो. म्हणजे इथे जी ताई आलेली असते, इथे ज्या सख्या आलेल्या असतात, त्या एक पत्र लिहितात त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मनातल्या भावना त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवत असतात. म्हणजे आजकाल आपण अत्यंत सोप्या पद्धतीने, म्हणजे मोबाईल असतो आपल्या हातात, कोणाला काय सांगायचं झालं, मनातलं काही व्यक्त करायचं झालं तर लगेच एक मेसेज करतो. दुसऱ्या सेकंदात तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, पण तो फक्त मेसेज असतो, त्यामध्ये भावना नसतात. आणि म्हणूनच आपण ही पत्राची परंपरा सुरू केलेली आहे. आणि त्यासाठी दोन्ही ताई इथे आलेल्या आहेत त्यांच्या मनातलं पत्र वाचून दाखवण्यासाठी. अश्विनी ताई, कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या आईसाठी पत्र लिहिते. पण आईलाच का लिहावं असं वाटतंय पत्र? मुलीसाठी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे ती आईच असते. लग्नानंतर, लग्नाच्या आधी जे पण काही असेल ती जी आईशी बोलू शकते, ती जगात अजून कुणाशीच नाही बोलू शकत. नक्कीच. आणि म्हणून आज तू तिच्यासाठी. मी थोडं तिच्यापासून लांब आहे. आम्ही 2 बहिणी. माझी एक बहीण डोंबिवलीतच राहते, तिच्या घरापासून अगदी 10 मिनिटं अंतरावर, आणि मी आहे तर मी इथे चाळीसगावात राहते. माझं माहेर डोंबिवलीचं आहे. प्रत्येक वेळी मला वाटेल तेव्हा तिला भेटता येत नाही, पण मग फोनही केला जात नाही खरं तर. म्हणून मला आज असं वाटलं की आईला आज पत्रातून माझ्या मनातल्या काही गोष्टी ज्या मी प्रत्यक्ष नाही बोलली त्या मी पत्रातून सांगते. वा, नक्कीच आम्हाला हे पत्र ऐकायला आवडेल. ते प्रिया आई, मी आज तुझ्यासाठी पत्र लिहू इच्छिते. काही गोष्टी मी तुला स्पष्ट बोलू शकत नाही, त्या मला आज तुला सांगायच्या आहेत. मी तुझ्यापासून खूप दूर राहते. तुलाही वाटतं मला भेटावंसं, मलाही वाटतं तुला भेटावंसं, पण संसाराच्यामुळे, मुलांमुळे तुला भेटता येत नाही. तू माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे की जिच्यावर मी रागवते, चिडते, पण तू पुन्हा 2 दिवसात मला फोन करते. मी तुला फोन नाही जरी केला तरी तुझा फोन मला न चुकता येतच असतो. रात्र झाली की तुझा फोन असतो. का ग बाई, तुला वेळ नाही मिळत आहे का माझ्याशी बोलायला? वेळ असतो ग, पण हा संसार हा सुटत नाही ना. काय करणार? राहिला विषय तुझा पाय दुखण्याचा, ते पाय खूप दुखतात, उभं राहता येत नाही तुला, जेवण बनवता येत नाही, पण काय करू, वाटतं तुला आयतं बनवून द्यावं जे मी देऊ शकत नाही. त्रास होतोय हे बोलताना, तुला सांगताना. तू नेहमी म्हणते की मला ऑपरेशन करायचंय पायांचं, गुडघ्यांचं. मला म्हणतेस की माझ्याकडे ये, पण माझा मुलगा 10वीत असल्यामुळे मी तुला नेहमी सांगते की थोडं थांब, त्याची 10वी होऊ दे मग मी येते. पण तुझा त्रास माझ्या मुलाच्या नंतर ठेवलाय मी, याचंही मला दुःख वाटतं, कारण आधी मुलाची 10वी. पण तुझं ऑपरेशन करण्यासाठी मी तिथे नक्की येईन, तुझ्याजवळ मी थांबेन. तुला जी मदत हवी आहे ती मी नक्की करेन, पण फक्त थोडे दिवस मला समजून घे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू आहेस म्हणून मला माझ्या जगण्याला खूप अर्थ आहे. मला हिंमत मिळते तुझी ती हिंमत बघून. बस इतकंच मला तुला सांगायचंय. आय लव्ह यू आई. थँक्यू, तुमच्यामुळे मला इथे मम्मीला पत्र लिहायची संधी मिळाली. थँक्यू. खूप मिस करते साईला. मुली बघा ना, संसाराला लागल्या की सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं ते आपलाच नवरा, आपली सासू, आपली मुलं, आपलं घर, आपलं दार. पण आपली आई कुठल्या दुःखात आहे, आपले वडील कुठल्या दुःखात आहे, त्यांचं दुःख कमी करता येत नाही किती म्हटलं तरीही. नक्कीच ताई. आणि अगदी खरं सांगतो मनापासून की खूप छान तुझ्या मनातल्या भावना पत्रामध्ये तू उतरवल्यास. ते नक्कीच आईपर्यंत पोहोचते. आणि जेव्हा आई हा भाग बघेल आणि हे पत्र ऐकेल तेव्हा ती सुद्धा तितकीच भावूक होईल. तिचे सुद्धा डोळे पाणवले जातील आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला तुला फोन करेल. ताई खूप छान. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. गायत्री राजेंद्र चौधरी. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या मिस्टरांसाठी पत्र लिहिले.
भाऊजींसाठी लिहिले. भाऊजींनाच का लिहावं असं वाटलं पत्र? ते कारण ह्या जगात नाहीये. किती वर्ष झाली? 5 वर्ष झाले. तू पत्र वाचून दाखवू शकतेस? आय मिस यू आहो. प्रत्येक क्षणी मला तुमची खूप आठवण येते. जरी मी एकटी असली तरी मला तुमचा नेहमीच भास होतो. घरातील 4ही भिंतीतून तुम्ही लावलेली एक एक विटीतून तुमचा मला सहवास जाणवतो. मी लग्न झाल्यापासून तुम्ही मला ज्या पद्धतीने सगळ्यांबद्दल समजून सांगितले ते मला प्रत्येक क्षणी आठवते. तुमच्या सहवासाने मी एवढ्या सगळ्यांची मने जिंकून घेतली. 4 नणंद, 4 जेठ, 4 जेठाण्या, 18 भाचे, 6 भाची, 5 पुतण्या, 7 पुतणे, या सर्वांना मी आपलेसे केले. तुमच्या सर्व सुख दुःखात मी तुमच्या बरोबर होते. पण ते सर्व काही देवाला मान्य झाले नाही आणि तो काळा दिवस उगवला आणि घराचा तो भक्कम पाया केला. सर्वांचे अश्रू अनावर झाले. तुमची आई तर तुमच्या आठवणी स्वतःलाच संपवली तिने. मला तुमच्या बरोबर खूप प्रवास करायचा होता, पण ती तुमची माझी स्वप्न अपूर्णच राहिली. आपल्याला आपल्या मुलांना खूप शिकून मोठे करायचे होते. ते तुमचे स्वप्न मी पूर्ण करीन. त्यासाठी मी कितीही कष्ट करावे लागले तरी मी करीन. मला असे वाटते की तुम्ही पुन्हा आमच्यामध्ये वापस यावे. तुमची मी खूप वाट पाहते, पण ते शक्य नाही. तुमचीच काय. तुझ्या मनातल्या सगळ्या भावना तू त्या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेस आणि मला खात्री आहे की त्या भावना नक्कीच भाऊजींपर्यंत पोचल्या असतील. आणि आज त्यांना सुद्धा खूप छान वाटलं असेल, बरं वाटलं असेल की आज तू जे म्हणालेस की त्यांची स्वप्न तू पूर्ण करणार आहेस. तर नक्कीच तुला स्वामी बळ देव आणि पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहण्यासाठी तुला हवी तितकी ताकद ईश्वर देव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मंडळी, खरं तर हा भाग खरंच खूप भावूक करणारा असा असतो आणि मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा इथे येऊन ताई ते पत्र लिहित असते त्या व्यक्तींसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण सुद्धा सगळे त्या गोष्टी रिलेट करत असतो. त्यामुळे एक पत्र हमखास तुम्ही त्या व्यक्तीसाठी नक्की लिहा. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शारदाताई आणि वर्षाताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय शारदाताई? छान वाटते. आता या शेवटच्या खेळामधून हुकमाची राणी ठरणार आहे. हा, तुम्ही जिंकणार ना? नक्की. ओके, बरं. हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत फुगे पण आहेत आणि त्या फुग्याच्या बाजूला बाटली पण आहे. ओके, काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही कुठूनही सुरुवात, तर तुमच्यावरती आहे कुठून सुरुवात करायची. काय, हा फुगा फोडायचा आहे आणि फुगा फोडल्यानंतर त्याच्या बाजूची जी बाटली आहे ती उचलायची आणि त्या तुमच्या ट्रेमध्ये आणून ठेवायची. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे फुगे फोडून आणि सगळ्या बाटल्या घेऊन त्या ट्रेमध्ये ठेवेल ती असणार आहे विजेती. हा, कळले तुम्हाला? फक्त फुगा फोडायचा आहे, त्याच्या बाजूची बाटली उचलायची आणि ट्रेमध्ये आणून ठेवायची. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित 3 म्हटलेच नाही. काय झालं? म्हटलेच नाही. आपण 3 म्हटलंच नाही, मग कशाला जात होती? हा, ओके, कारण मला सांगावं लागतं सारखं. ओके, हा, रेडी? तयार रेडी? ओके, तुम्ही पण तयार आहात सगळ्यात? ओके, रेडी? 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित फुगा फोडायचा आणि बाटली उचलायची. हा, ओके, रेडी? 1 2 3. फुगा फोडायचा आहे. हा, व्हेरी गुड. फुगा फोडायचा आधी. आता एका वेळी एकच. अरे, बाटलीने हाताने फोडलं तरी चालेल. हाताने फोडायचंय. हा, बाटली आता बाटलीने नाही, हाताने फोडायचंय फुगा. कसा रे? हा, आता उचलून हा फोडा लवकर. हा, हाताने फोडायचंय. हा हा, हाताने आधी बाटली उचलायची नाहीये. आधी फुगा फोडायचंय, मग बाटली उचलायची आहे. नाही, एका वेळी एकच. पुन्हा ठेवायची तिथे. पुन्हा एक बाटली ठेवायची तिथे. एक बाटली उचलून तिथे ठेवायची आणि नंतर ती उचलायची. ओके, हा, एका वेळी एकच. एवढं सांगतोय तरी तुम्ही ऐकत नाही. हा, लवकर. हा, लवकर. शाबाश. नंतर ती बाटली उचलायची. लवकर जाय.
फुगा फोडताना खरं सांग, डोळ्यासमोर कोण येत होत? खरं सांग हा, एवढा राग राग काढलास त्या फुग्यावर? नाही. बरं ताई, तू कोणा डोळ्यासमोर आणलं खरं सांग? कोणालाच नाही. नाही कोणातरी आणलं, कारण असा राग राग करतो काय फुगे फोडले? गेम होता, खेळ होता, खेळ होता म्हणून ते जितायचं होतं म्हणून मी तसं केलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. पण खरं सांगते तर जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजेत. खूप छान खेळलात आणि निर्णय असा आहे, अर्थातच विजेती झालेली आहे शारदा ताई, खूप खूप अभिनंदन. आणि ती झालेली आहे हुकुमाची राणी आणि उपविजेती ठरलेली आहे वर्षाताई. वर्षाताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटते? खूप छान वाटते, खूप छान वाटते, उपविजेती झालेली आहे. भारी वाटतंय सर. हे बघ, मी आशा नव्हती, माझी यायची पण इच्छा नव्हती. हे म्हणे जाऊन तर बघ काय होतं. एक मिनिट, पण इच्छा का नव्हती बरं? सर माझी आता मेहंदीची ऑर्डर होती. कसली? मेहंदीची. मेहंदीची? हो. अच्छा, हो. व्हेरी गुड, हरकत नाही. पण ताई बघ ना, पण तू इथे आलीस, आज अख्खा महाराष्ट्र तुला बघणार आहे, फेमस होणार आहे. तुझे नातेवाईक, जवळचे मित्रमैत्रिणी सगळे बघणार आहेत, त्यांचे फोन येणार. तू आहे की नाही, एक सेलिब्रिटी झालीस तू. म्हणजे आता खेळामध्ये हारजीत तर असते. ओके, सर. काही टेन्शन नाही. व्हेरी गुड. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो सर. भाऊजींना द्यायची आहे. ते चहाही घेत नाही, कॉफीही घेत नाही. मग काय नाही घेणार? सर, मुलं आहेत ना 2-2. हा? मुलाला देईल ना माझ्या. पण आम्हाला भाऊजींनाच द्यायचं असेल तर त्यांना ग्रीन टी देईल सर. ग्रीन टी. बरं, याच कपातून ग्रीन टी भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय, हा घ्या कप आणि बसा. नाही सर, नाही बोलू शकत. बरं, मग लाजत लाजत बोल. हा, ऐका ना, हा घ्या कप आणि बसा ग. हा, लाजत लाजत, हा, लाजत नाही लाजत. सर, आता लाजत लाजत पण नाही. हा, लाजत लाजत. आमच्या भाषेत बोलू का? हा, तुमच्या भाषेत. हा, येलो कप और पीते बैठो. लेकिन क्या पीछे बैठो? ग्रीन टी. हा, वो कब बोलेंगे तुम? हा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे शारदा ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा. कसं वाटते? खूपच छान. खूप छान. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मी तर जेठानी बाईचं हे करते अभिनंदन, कारण त्यांनी कॉल करून बोलवलं इथं. अच्छा, हो. बरं, त्यांना सांगणार आहेस तू फोन करून? नाही नाही, इथंच आहे ऑलरेडी ते. अच्छा, मग फोन करून कोणाला सांगणार आहेस? आईला सांगेल. आईला सांग. त्या डोळे का पाहून. बरं, एक सेल्फी तुझ्या बरोबर काढतो. शारदा ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तू हुकमाची राणी झालेली आहेस. काही न तुम्हाला सुद्धा ही संधी मिळू शकते हुकमाची राणी होण्यासाठी, आणि तुमच्यापैकीच एखादी हुकमाची राणी सुद्धा नक्कीच होईल. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.